नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे परभणी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूरच्या वतीने काळ्या फिती लावून निषेध आंदोलन। दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर शाखा परभणीच्या वतीने काळी फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले। कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयातील महिला डॉक्टरवर अत्याचार करून निर्गुण हत्या करण्यात आली। तसेच उत्तराखंड येथील परिचारिकेवरील अत्याचार आणि निर्गुण हत्या, धुळे येथील परिचारिका मारहाण झाली। यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथील महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले। यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथील अभियंता रुग्णालय परभणी, स्त्री रुग्णालय परभणी हे सर्व सहभागी झाले। सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी सर्वांची मागणी यावेळी सर्वांनी केली। दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा घटनास्पद घटना, निंदनीय घटना होणार नाहीत यासाठी आंदोलन करण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीमती रेणुका देशपांडे, जिल्हा सल्लागार श्रीमती शोभा कदम, रुखसाना फारुकी, नील पत्रेवार, इंदार, अलका आखाडे, मीना पांचाळ, सर्व सेविका मॅडम संघटनेचे सर्व, कल्पना सोनोने, मुराडी व सिस्टर, सर्व आदी सेविका संघटनेचे पदाधिकारी, सर्व परिसेविका, असंघटित, संघटित परिचारिका, पाठ्यनिर्देश प्रशिक्षणार्थी तसेच नर्सिंग स्टुडंट या सर्वांनी एकत्र येऊन काळ्या फिती लावून हे निषेध आंदोलन केले। परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत। मी रेणुका देशपांडे, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर शाखा परभणीच्या वतीने मी संघटनेकडून, आपल्या संघटनेकडून कोलकाता येथे झालेल्या महिला ट्रेनी डॉक्टरच्या अत्याचाराविरुद्ध, तसेच आपल्या उत्तराखंडमध्ये परिचारिकेला सुद्धा जे निर्गुण हत्या करण्यात आली आणि त्यासोबत धुळे येथे सुद्धा परिचारिकाला जे मारहाण करण्यात आली, त्या संदर्भात निषेध आम्ही व्यक्त करत आहोत, काळी फिती लावून व्यक्त करत आहोत। एवढंच मला याबद्दल सांगायचं आहे। शोभा कदम, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर आणि शाखा परभणीच्या पदाधिकारी या नात्यानं बोलते की जो कलकत्त्याला घृणास्पद प्रकार झालेला आहे, त्याचनंतर आपल्या उत्तराखंडला सुद्धा अधिपरिचारिकेला मारहाण झालेली आहे। तर ह्या अशा घटना वेळोवेळी होत आहेत आणि आम्ही महिला, मग त्या डॉक्टर असोत किंवा परिचारिका असोत किंवा अदर महिला असोत, त्यांच्या बाबतीत हे असं वारंवार घडत आहे। तर ही अतिशय निंदनीय बाब आहे। तर त्यासाठी आम्ही हा सगळा आज काळ्या फिती लावून निषेध नोंदवलेला आहे। सरकारने आणि पब्लिकने सुद्धा याची दखल घ्यायला पाहिजे की एक महिला कर्मचारी घरदार सांभाळून निव्वळ पब्लिकच्या सेवेकरता आम्ही उतरलेला असतो, पण सेवा तर देतोयच आम्ही, पण त्याच्या आम्हाला फळ असं इतकं वाईट रीतीनं भेटतंय की ही खूप घृणास्पद बाब आहे, खूप वाईट बाब आहे। असे प्रकार होऊ नयेत याची दखल घेतली पाहिजे आपल्या माध्यमात। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।